प्रथमतः सर्व प्रेस मीडियाचं स्वागत आहे। आज बार्शी शहर पोलीस स्टेशनकडून बार्शी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणाऱ्या ज्या नागरिकांचे मोबाईल हरवले होते, गहाळ झाले होते, असे मोबाईलच्या ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बालाजी कुकडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख PSI कुंजीर, त्यांचे सहकारी श्री संतोष जाधवर, सचिन देशमुख ह्या पथकाने सदरचे जे हरवलेले गहाळ झालेले मोबाईल आहेत ते शोधण्याची उत्तम कामगिरी केलेली आहे। त्यांच्या पथकाने एकूण 9,50,000 रुपये किमतीचे एकूण 48 मोबाईल त्याचा शोध घेतला, अथक प्रयत्न केले। त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर केला, ज्या ठिकाणी ते मोबाईल होते त्या ठिकाणी त्यांनी ते मोबाईल शोध घेऊन ते कलेक्ट केले आणि आज सदरचे सर्व मोबाईल ते त्या तक्रारदार फिर्यादी आहेत, मोबाईलचे मालक आहेत, त्या सर्वांना आज आम्ही पोलीस स्टेशन कडून समारंभपूर्वक परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यांना सर्व मोबाईल परत देणार आहेत। आजपर्यंत 1 जानेवारी 1925 पासून ते आज तक आहे बार्शी शहर पोलीस स्टेशनकडून एकूण 21,30,000 रुपयाचे 109 मोबाईल जप्त केलेत, ताब्यात घेतलेत, शोध घेतला त्यांचा। त्याबद्दल बार्शी शहर पोलीस स्टेशनचे श्री पोलीस निरीक्षक श्री बालाजी कुकडे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे PSI कुंजीर, तसेच पोलीस कॉन्स्टेबल जाधवर, संतोष जाधवर आणि सचिन देशमुख या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो आणि अशीच कामगिरी यापुढेही त्यांची होत राहो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। तर एकूण किती गाळच्या तक्रारी जातात? ती तक्रारी आहेत पण एवढे सापडलेले तुम्हाला आपल्या नंतर सांगू। हे मोबाईल साधारण कुठून हस्तगत केलेले आहेत, म्हणजे जिल्ह्यातून किंवा बाहेर जिल्ह्यात? आता हे मोबाईलना म्हणजे नोंद आपल्याकडे झाली होती, इथं गहाळ झाल्यामुळं इथं नोंद केले होते, परंतु अहिल्यानगर, नांदेड, परभणी, त्याचप्रमाणे MP, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड अशा वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून ते मोबाईल शोध घेऊन आपण हस्तगत केलेले आहेत। जास्तीत जास्त कुठून गेले भाजी मंडई किंवा कुठलं लोकेशन कुठलं? आपल्या इथं शक्यतो आठवडी बाजार शनिवारी असतो, तर भाजी मंडईतून तिथं जास्त जातात मोबाईल, परत त्यांना बस स्टँड मध्ये तिथून पण जातात आणि बऱ्याच वेळेस त्यांना तहसील कार्यालय, कोर्ट वगैरे तिथं जास्त गर्दी असते, अशा ठिकाणून गहाळ झालेले आहे। आपण यांना काय संदेश देणार लोकांना? लोकांना संदेश असा देणार की बऱ्याचदा आम्ही पाहिलं तर वरच्या खिशात जे मोबाईल ठेवलेले असतात ते जास्त करून चोरीला गेलेले आहेत किंवा गहाळ झालेले आहेत, तर ते मोबाईल तुम्ही खालच्या खिशात जर व्यवस्थित ठेवला तर ते शक्यतो गहाळ होणार नाही। गर्दीमध्ये आपलं लक्ष खरेदीकडे असतं, मार्केटमध्ये किंवा बाजार, आठवडी बाजारामध्ये खरेदीकडे लक्ष असतं आणि नेमकं त्या संधीचा फायदा घेऊन काही जण ते मोबाईल वरच्या खिशातून काढू शकतात किंवा बऱ्याचदा लोकांचं पण काय कामानिमित्त कुठं मोबाईलवर ठेवला आणि तसंच उठून गेले तर तो बऱ्याचदा तसा पण गहाळ झालेला आहे मोबाईल। तर मोबाईलची काळजी घेणं हा गरजेचं आहे।